कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. इथे माझ्या बाळाची ना तब्येत बरी नव्हती. काल मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शनसुद्धा दिलं होतं, पण सोबत मेडिसिनसुद्धा दिली होती. तेच मला त्याला द्यायची होती आणि ती खूप मोठी-मोठी होती. म्हटलं चल मी तुला ना असं तोडून देते. म्हणजे मलाच खूप भीती वाटते ती इतकं मोठी घ्यायची. मी त्याला कशी देणार ना? त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं तुकडे करून देते किंवा कालून सुद्धा द्यायची तयारी होती माझी, पण तो बोलला, "नको मम्मी, मी असंच घेऊन टाकतो." म्हटलं, "चल ठीक आहे, घे." आणि असे छोटे-छोटे तुकडे मी त्याला करून दिले होते. त्याचं खाऊन वगैरे झालं होतं. त्याच्यानंतर म्हटलं गोळ्या वगैरे घेतल्या ना, तो निवांत राहील आणि आपले काम पण आपण करायला निवांत होऊन जाऊ. असं काही त्याचं खेळायचं चालू होतं. म्हणजे जिथे मला काम करायचं असतं ना, तिथेच त्याचं असं काही खेळायचं चालू असतं. चला इथे मी ना बाल्कनीचा आज मला मेकओव्हर करायचा होता. तिला आज मला डेकोर करायचं होतं. तर बघा इकडे ना ही मॅट होती मी ऑनलाईन घेतली होती. म्हणजे इथे 2 मॅट टाकलेले आहे. एक मॅट बरोबर आली होती आणि एक मॅट ना थोडी जास्त मोठी होती. म्हणजे तिची प्राईस पण थोडी जास्त होती. म्हणजे मला तशी भेटली नाही म्हणून मी थोडी मोठी ऑर्डर केली होती. साईज तर तीच होती, पण ती थोडी मोठी आली होती. मग तीच मला कट करून घ्यायची होती. जेव्हा टाकली होती ना, तेव्हा मी माझ्या आऊंना म्हटले होते, की "ही आपण कट करून घेऊया." पण तेव्हा ते बोलले, की "कशाला कट करते? राहून दे अशीच." पण मला ना भीती वाटते म्हणजे पाल वगैरे त्याच्या खाली जर गेली ना, तर मग आपण अचानक त्याच्या जवळ गेलं आणि ती मग अचानकच बाहेर निघते ना, मग खूप भीती वाटते. सो म्हटलं चला तिला पण कट करून घेऊया म्हणजे दुसरीकडे सुद्धा आपल्याला ती यूज करायला बरी पडेल. म्हणून मग मी ती कट करून घेतली आणि त्याच्यानंतर ना ह्या कुंड्या बघा यांच्यावर ना दिवसभर ऊन असतं. सकाळी-सकाळी थोडी सावली असते, पण दिवसभर ऊन असतं आणि आपण पाणी घातलं ना, की दुसऱ्या दिवशी सगळं ती अशी कोरडी-कोरडी माती दिसायला लागते आणि हा कढीपत्ता बघा किती छान आलेला आहे. जोपर्यंत बाजारात कढीपत्ता मिळतो ना, तोपर्यंत याची काही पानं मला तोडायची नाही, असं मी ठरवलेलं आहे. चला इकडे ना इतकं जास्त गवत या कुंडीमध्ये आलं होतं ना, म्हणजे हे जास्वंदीचं रोप होतं झाड. याला इतके छान फुलं येतात ना, खूप छान म्हणजे देवघरात जर ठेवलं ना, खूप भारी वाटतं. पूर्ण छान दिसतं ते आणि हे झाड बघा इतकं जास्त सुकून गेलं होतं ना, काय माहिती का बरं? त्याला पाणीसुद्धा घातलं होतं, पण असं सुकून गेलं होतं ते उन्हामुळे आणि वाटत नाही ते आता येईल म्हणून. पण तरीसुद्धा मी आता त्याला ठेवते पुढे नेऊन म्हणजे पाणी वगैरे घातलं तर ग्रो वगैरे होतं की काय बघू. आणि त्याच्यानंतर बघा हे मोगऱ्याचे आणि हे तुळशीचं झाड इतके छान दिसत होते ना, इतके फ्रेश होते ते, खूप भारी दिसत होते. यांना सुद्धा मला पुढे घेऊन जायचं होतं. काही गुलाबाचे आणि हे होते. आता ही तुळस बघा, आपल्या तुळशी वृंदावनमध्ये इतकी फ्रेश टी येत नाही, इतकी फ्रेश टी या कुंडीमध्ये आली होती आणि तिला काही उपटायचं माझं मन झालं नाही. म्हणून म्हटलं चला 3-4 तर सहज होत्या त्या कुंडीमध्ये त्या तुळस आणि मी काही उपटल्याच नाही. म्हटलं चला राहून द्या. आणि त्याच्यानंतर ना हे स्टँड मी ऑनलाईन घेतले होते. म्हटलं कुंडी खाली ठेवायला नाही का, पाणी वगैरे जातं मग त्याच्या खालून आणि त्याच्या खाली काही जाऊन पण नाही बसत. म्हटलं चला हे स्टँड जर ठेवले ना, तर बरं पडेल आणि छान पण दिसेल. मस्त असे स्टँड वगैरे मी ठेवून घेतले होते सगळ्या झाडांना आणि खूप छान दिसत होते ते. असे नॉब वगैरे लावायचे होते त्याचे, म्हणून मग मी मांडी घालूनच बसले होते. ते सर्व मी असे लावून घेतले आणि त्याच्यानंतर ना हे वेल बघा, किती छान दिसत होता तो आणि तो खाऊच्या पानाचा वेल आहे. ती सुद्धा बकेट मी इकडे आणून ठेवली होती. खूप जड होती ती, पण तशीच मी उचलून वरती ठेवली होती आणि त्याच्यानंतर मला तुळससुद्धा क्लीन करायची होती. म्हणजे इतकी जास्त माती येऊन बसते ना तिच्यावर काय माहिती. उन्हाळ्यामुळे इतकी जास्त धूळ येते ना, तर इतकी खराब दिसते ती. आता किती पांढरी शुभ्र दिसते, पण जेव्हा धूळ बसलेली असते ना, इतकी घाण दिसते ना ती. ती सुद्धा मला क्लीन करून घ्यायची होती. सगळं तेलाचे वगैरे डाग मी ते क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर ना सगळ्या झाडांना मला पाणी घालायचं होतं. म्हणजे बघा इकडे किती छान अशी बाल्कनी दिसत होती. म्हणजे आपण केलेलं काम ना आपल्यालाच इतकं जास्त कधी-कधी आवडतं ना, खूप जास्त आणि तसंच काही माझं झालं होतं. मला ती बाल्कनी इतकी जास्त आवडली ना, म्हणजे रात्री ती तर इतकी छान दिसत होती ना, जेव्हा मी लाईट लावून बघितला होता. तुम्हाला पण नक्की दाखवेल मी एखाद्या दिवशी. खूप छान असे झाडं दिसत होते आणि गुलाबाचे असल्यामुळे फुलं जेव्हा त्याला फुलं येते ना, तेव्हा तर खूपच छान दिसेल ती बाल्कनी छान दिसेल आणि 2-3 बकेटी तरी मला इथे लागल्या होत्या. सगळ्या झाडांना पाणी घालण्यासाठी. सगळ्या झाडांना ना मी पाणी घालून घेतलं होतं. तुळशीला सुद्धा पाणी घालून घेतलं होतं. ती सुद्धा सुकून गेली होती. म्हणजे पाणी तिच्यातलं मी बंद केलेलं आहे. पण तरी काय माहिती तिचं पाणी कुठून खालून निघतं वाटतं. ते सुद्धा
अशी हे होऊन जाते सुकून. तर तिला रोज पाणीच घालावं लागतं. म्हटलं चला आता सगळं क्लीन व्यवस्थित झालंय ना, तर ती सुद्धा आता व्यवस्थित येऊन जाईल आणि खालच्या सुद्धा तुळस इतक्या छान आल्या होत्या ना, त्यांना सुद्धा मी पाणी घालून घेतलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.